चंचंत्या हृदयी कळवळा वैष्णवांचा। एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी। तुळसी माळ गळा गोपी चंचंत्या हृदयी कळवळा वैष्णवांचा। विठ्ठल विठ्ठल समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे। महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। विस्तारू बाबाजी सद्गुरु दास
तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठल आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवा करता निवडलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा असून भगवंताची आवड प्रतिपादन करणारा चार चरणांचा उत्कृष्ट असा सर्वांच्या परिचयातील तत्व नामकर प्रकरणातील अभंगात सेवा करता निवडले आहे विठ्ठल अल्पसा परिहार देणं हे एका वक्त्याचं अर्ध कर्तव्य समजलं जातं. तो म्हणजे असा की थोर साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महागाव या पुण्यनगरीमध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामधील प्रथम दिवसाची कीर्तन रूपी सेवा ही माझ्यासारख्या बालपामराकडे आलेली आहे. मज पामराय काय थोरपण पायेची भान पाय बरी. अभंगाचा सरळ सरळ अर्थ बघायचा झाला तर पहिल्या चरणात नाथ महाराज काय म्हणतात, आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. माझ्या देवाला एक प्रकार आवडतो तो म्हणजे काय की नामस्मरण. दुसऱ्या चरणात नाथ महाराज काय म्हणतात, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. नामस्मरणाबरोबरच गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घातलेली, कपाळाला गोपीचंदन टिळा लावलेला हेही माझ्या भगवान परमात्म्याला फार आवडतं. तिसऱ्या चरणात नाथ महाराज काय म्हणतात, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. नामस्मरणाबरोबर गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घातल्यानंतर, कपाळाला गोपीचंदन टिळा लावल्यानंतर आषाढी कार्तिकी पंढरीची वारी केलेली हेही माझ्या भगवान परमात्म्याला फार आवडतं. शेवटच्या चरणात नाथ महाराज काय म्हणतात, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देव परम पूज्य जगी. हे सर्व नियम ज्याने सामर्थ्याने पाळले, ज्याच्या जीवनात हे सर्व नियम पाळले गेले तो मला माझ्या भगवान परमात्मा समान आहे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ किंवा थोडक्यात अर्थ. विठ्ठल आता मला सांगा, अभंग कोणत्या प्रकरणातला आहे? सगळेजण मागचे झोपले का? कोणत्या प्रकरणातला आहे? कोणीच ऐकलं नाही? कोणत्या प्रकरणातलं? इकडे पुरुष मंडळी मागे बसलेली. अभंग कोणत्या प्रकरणातला आहे? नामकर प्रकरणातला. आता लक्ष देऊन ऐका बर का, आणि इथून पुढे बोलत चालायचं. अभंग नामकर प्रकरणातला आहे. बरं, नामस्मरण का महत्वाचं आहे? कारण नाम खऱ्यात खरे, नाम बऱ्यात बरे, नाम उत्तमात उत्तम, नाम सारात सार, नाम गोडात गोड, नाम मोठ्यात मोठे, नाम श्रेष्ठात श्रेष्ठ, नाम चांगल्यात चांगले, नाम बऱ्यात बरे, नाम खऱ्यात खरे, आणि नाम पवित्रात पवित्र. विठ्ठल विठ्ठल.
भोळ्याच्या मंदिरात. शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. सोमवारी आपण महादेवाची भक्ती करतो, मंगळवार आला की देवीच्या मंदिरात, बुधवार आला की लगेच पांडुरंगाच्या मंदिरात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. गुरुवार आला की कोणी स्वामी समर्थांच्या मंदिरात, कोणी साईबाबाच्या मंदिरात, कोणी दत्तप्रभूंच्या मंदिरात. शुक्रवार आला की परत देवीच्या मंदिरात, आणि शनिवार आला की कोणाच्या मंदिरात जाता? कोणाच्या? मारुती रायांच्या मंदिरात. आणि रविवार आला की अहम वाग्या तर नाही. आता मला सांगा, अभंग कोणाचा आहे? बोलत चालायचं बरं का, नाही तर मी कीर्तनच करणार नाही. अभंग कोणाचा आहे? एकनाथ महाराजांचा आहे. कोण होते एकनाथ महाराज? शांती ब्रह्म होते, ज्यांनी काळावर सुद्धा मात केली. आता तुम्ही म्हणसान काळावर कशी मात केली, सांगते ऐका. नाथ महाराज 4 जणांच्या खांद्यावर गेले. आता 4 जणांच्या खांद्यावर कधी जातात माहिती आहे ना सर्वांना? 4 जणांच्या खांद्यावर निघाले. रस्त्यामध्ये गेले, थोडे पुढे एक महिला त्यांच्या मुलीला सासरी वाटा लावत होती. ती म्हणाली, काय या ब्राह्मणाला आजच मारायचं होतं का? आज मी माझ्या पोरीला वाटा लावलं असतं, उद्या गेला असता तर नसतं जमलं. हे नाथ महाराजांनी ऐकलं. नाथ महाराजांनी ऐकलं. नाथ महाराज कसे उठून बसले. आता मला सांगा, एखाद्याचं प्रेत घेऊन जात आहे, तो व्यक्ती जर उठून बसला, बाकीचे राहतील का जागेवर? राहतील? सगळे उठून पळाले. नाथ महाराज त्या महिलेला म्हणाले की आज तुम्ही तुमच्या मुलीला वाटा लावा, मी उद्या जीव सोडतो. त्या महिलेने वाटा लावला. दुसऱ्या दिवशी परत जीव सोडला. परत निघले 4 जणांच्या खांद्यावर. 4 जणांच्या खांद्यावर निघल्यावर 4 जण कोण असतात आता माहिती आहे सर्वांना. मग खाली प्रेत यात्रेमध्ये जे कोणी व्यक्ती चालले होते त्यांच्या गप्पा निघाल्या. आयुष्यभर तर देवदेव केलं, आयुष्यभर नुसतं देवासाठी घातलं, आता आला का देव? शेवटी कोण कामी आलं? भावकी कामी आली. हे शब्द ऐकले नाथ महाराजांनी. नाथ महाराज उठून बसले. नाथ महाराज म्हणाले, थांबा, भावकीच्या खांद्यावर जायचं नाही. नाथ महाराजांनी विचार केला, जी भावकी कृष्णाच्या मागे गेली नाही, जी भावकी रामाच्या मागे गेली नाही, ती भावकी आपल्या मागे काय येणार?
नाथ महाराज भावकीला म्हणाले, भावकी तुमच्या खांद्यावर यायचं. नाथ महाराज गेले आणि नंतर जलसमाधी घेतली. म्हणजे ज्यांनी काळावर सुद्धा मात केली असे नाथ महाराज. विठ्ठल विठ्ठल. काळाला नाही तर काळाच्या बापाला सुद्धा नाथ महाराजांनी ताब्यात ठेवलं. आता तुम्ही म्हणसाल 36 वर्ष काय केलं, तर 12 वर्ष धुणं धुतली, 12 वर्ष चंदन घासली आणि उरलेले 12 वर्ष कावडीने पाणी भरले. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळवंदू त्याची पाहे. ओवाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. असंच नाथ महाराजांना अजिबात राग येत नव्हता. हे गावकरी मंडळींना काही देखवत नव्हतं. गावातल्या काही थोर व्यक्तींनी असं ठरवलं की आता या नाथाला राग आणून टाका. गावातल्या काही व्यक्तींनी गावभर दवंडी पिटवली. जो कोणी या नाथाला राग आणून देईल त्याला 50,000 रुपयाचं बक्षीस. कितीचं? झोपले का? कितीचं? 50,000 रुपयाचं बक्षीस. ही दवंडी एका ब्राह्मणाने ऐकली. पहिला विडा त्याने उचलला. सकाळी उठल्याबरोबर तो नाथांच्या घरी गेला. असं तसं नाही, बूट घालून घरात शिरला. नाथराय देवाची पूजा करत होते. नाथरायच्या पाटावर देवाला बसवणार त्या पाटावर हा जाऊन बसला. तरी नाथांना राग आला नाही. नाथांनी देवाप्रमाणे त्या ब्राह्मणाची यथासांग अशी पूजा केली. त्या ब्राह्मणाला प्रश्न पडला, आपण याच्या घरात बूट घालून शिकलो, आपण हा देवाची पूजा करत असताना देवाच्या पाटावर येऊन बसलो, तरी याला राग आला नाही. आता करायचं काय? मग त्याने एक युक्ती आखली. नाथ महाराज गिरिजा मातेला म्हणाले, गिरिजा, आपल्या घरी थोर मोठी व्यक्ती आलेले आहेत, गोड धोड पुरणपोळीचा स्वयंपाक कर. गिरिजा माता म्हणाल्या, ठीक आहे. गिरिजा माता स्वयंपाक केला. गिरिजा मातेने सुंदर असा पुरणपोळीचा. वाढण्यासाठी ज्यावेळेस आल्या, वाढण्यासाठी खाली वाकल्या, हा ब्राह्मण टुनकून उडी मारून गिरिजा मातेच्या पाठीवर बसला. तरी नाथ महाराजांना राग आला नाही. नाथ महाराज गिरिजा मातेला म्हणतात, गिरिजा, थोर मोठ्याचं लेकरू आहे, खळीला आले, त्याला नीट सांभाळ पडू देऊ नको. गिरिजा माता म्हणतात, स्वामी, या पाठीला 4 लेकरं सांभाळायची सवय झाली आहे, हे तर एकच आहे ना. हे शब्द ऐकताच त्या ब्राह्मणाला पश्चाताप झाला. तो खाली उतरला आणि नाथ महाराजांचे पाय धरले आणि क्षमा मागितली. हा प्रकार बघता बघता पूर्ण गावकऱ्यांना कळाला. मग गावातल्या काही व्यक्तींनी परत गावभर दवंडी पेटवली. जो कोणी नाथाला रागवून दी त्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस. आता दुसरा वेळा एका मुसलमान व्यक्तीने उचलला. नाथरायच्या रस्त्याने स्नानास जायचे, त्या रस्त्यावर एक झाड होतं. हा त्या झाडावरती जाऊन बसला. त्या झाडावरती जाऊन बसला. नाथराय स्नान करून आले. हा वरतून पान खाऊन थांबला. नाथरायांनी वरती सुद्धा बघितलं नाही. परत गेले, परत स्नान करून आले. हा परत पान खाऊन थांबला. नाथराय परत गेले, परत स्नान करून आले. हा परत पान खाऊन थांबला. हा प्रकार एकदा नाही, दोनदा नाही, 20दा नाही, 30दा नाही, मोजून 108 वेळा घडला. तरी नाथरायांनी वरती सुद्धा नाही बघितलं. नाथरायांनी वरती सुद्धा नाही बघितलं. त्या व्यक्तीचं तोंड पान खाऊन खाऊन सडल्यासारखं झालं होतं. त्या व्यक्तीला पश्चाताप झाला. तो खाली उतरला आणि त्याने नाथ महाराजांची क्षमा मागितली. प्रसाद देऊन
केला. बरं आता मला सांगा, सर्व संतांमध्ये नाथ महाराज हे एक विशेष संत आहेत का? कारण काही संत आहेत ते शांत आहेत पण श्रीमंत नाही, काही आहेत ते श्रीमंत आहेत पण शांत नाहीत, काही आहेत ते श्रीमंत आहेत शांत आहेत पण संत नाहीत. पण एकनाथ महाराज हे एकमेव असे संत आहेत की जे शांतही आहेत, श्रीमंतही आहेत आणि संतही आहेत. सकल संत माझे राजा स्वामी परीक्षा दिल्या की कोणी गायनाचार्य होत नाही, असा तसा पखवाज वाजवला की कोणी मृदुंगाचार्य होत नाही. तुम्हाला म्हणत नाही बरं. 2-3 टिपण पाठ केली की कोणी कीर्तन केसरी होत नाही आणि 7 दिवसाच्या 7 कथा बसवल्या की कोणी भागवताचार्य होत नाही. मग खरी पदवी कोणती? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. तसंच तुकोबारायांना जगद्गुरु ही पदवी सहजासहजी नाही मिळाली. त्यांना दुःख, अपमान, यातना फार सहन कराव्या लागल्या. तसंच नाथ महाराजांना शांती ब्रह्म ही पदवी काही सहजासहज नाही मिळाली. त्यांना शांती अतिशय प्रिय होती. कोणती शांती? जी डीजर वाजती ती नाही बरं का, इकडून तिकडं मारिती चक्कर तुझा नकर चक्कर नकर चक्कर नकर चक्कर नकर. शांताबाई, 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 अगं शांताबाई. ती शांती नाही बरं का. लक्षार्थ वाचार्थ समजून घ्या. लक्षार्थ वाचार्थ नाही समजल्यावर काय घोळतो माहितीये का? एकदा एक आजी पाय घसरून पडले. त्या दवाखान्यात गेल्या डॉक्टरांना सांगितले की मी पडले. तर डॉक्टर म्हणले आजी तुमचा एक्सरे काढावा लागेल. काय म्हणले? बोलत चला. काय म्हणले? एक्सरे काढावा लागेल. मग एक्सरे काढावं लागेल म्हणल्यानंतर आजी म्हणाल्या ठीक आहे, पण करायचं काय असतं आता? एक्सरे म्हणजे काय? बरं मला सांगा, एक्सरेला मराठी मिनिंग काय? पुढे बसलेले शाळेत जाता ना सगळे? एक्सरेला मराठी नाव काय? काय? हा वा वा वा, तुम्हाला माहितीये पण डॉक्टर साहेबांना नव्हतं माहिती. डॉक्टर साहेबांनी विचार केला की आता आजीला सांगायचं कसं. तर आजीला मराठी नाव सांगितलं असतं तरी कळालं असतं का? सांगा, ते नाव वैज्ञानिक भाषेत कळालं असतं का आजीला? आजी खेड्यातल्या बिचाऱ्या भोळ्या. डॉक्टरांनी विचार केला की आता आजीला सांगायचं काय. डॉक्टर आजीला म्हणाले आजी तुमच्या बाळाचा ना मला फोटो काढायचा. काय काढायचंय? फोटो काढायचा. आजी म्हणाले डॉक्टर साहेब ठीक आहे फोटो काढायचे, मी उद्या येते. मग डॉक्टर साहेबांना वाटले की पैशांची अडचण असेल. डॉक्टर साहेबांनी विचारलं का आजी आज काही पैशांची अडचण आहे का? तर म्हणाला नाही. म्हणे मग काय झालं? म्हणे तुम्ही फोटो काढायचा म्हणले ना, तर आज मी पायात पैंजण नाही घातलेले, तर मी काय करते उद्या येते, तुम्ही उद्या फोटो काढा. आता डॉक्टर साहेबांना वरतून फोटो काढायचा होता का? नाही. मग लक्षात वाचायला नाही समजल्यावर असं बोलतो विठ्ठल विठ्ठल. समजलं त्यांच्यासाठी आणखीन एक सांगते. एक माणूस रोज
एका हॉटेलमध्ये जायचा, रोज एक एक वडापाव मागवायचा. तो पाव वरचं ब्रेड असतं ते वरचंही काढून टाकायचा, त्यामधला जो वडा असतो त्याचं वरचं बेसन पीठही काढून टाकायचं आणि फक्त त्याच्या आतलं बटाटा आणि त्या पावच्या आतलं तेवढं खायचं. एके दिवशी त्या वेटरने विचार केला की हा व्यक्ती महिना झाला आपल्या हॉटेलमध्ये येतो, रोज वडापाव खातो, पण हा असा का खात असावा? त्याला राहावलं नाही. तो त्या व्यक्तीकडे गेला आणि म्हणाला, सर तुम्हाला जर राग येणार नसेल तर एक विचारतो. ते म्हणले, विचारा. तो वेटर म्हणाला, मी मागील 1 महिना झाला तुमच्याकडे बघतोय, तुम्ही रोज एक एक वडापाव मागवताय. त्या वडापावचं तुम्ही बेसन पीठही काढून टाकताय, तो भाजलेला पावचं वरचं भाजलेलंही काढून टाकताय, असं का? त्यावेळेस तो व्यक्ती म्हणतो की मागच्या महिन्यामध्ये माझी तब्येत जरा बरी नव्हती, मी दवाखान्यात गेलो होतो, तर मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही बाहेरचं खाणं थोडं टाळा, तुमची तब्येत बरी. त्यामुळे मी बाहेरचं खाणं सोडलंय आता. विठ्ठल तसं शांती म्हणजे ती डीजेवर असते ती नाही बरं का, की जी शांती एकदा जर चित्तात निर्माण झाली तर देवाची प्राप्ती व्हायला वेळ लागणार नाही. मग असंच एकदा नारद महर्षी देवाचं नामस्मरण करत होते, काहीतरी काम आठवलं म्हणून देवाकडे निघाले. देवाला सगळीकडे शोधलं, द्वारकेत शोधलं, गोकुळात शोधलं, वृंदावनात शोधलं, मथुरेत शोधलं, देव कुठेच भेटले नाही. नारद महर्षी थकून गेले, शेवटी एका झाडाखाली थांबले आणि नामस्मरण सुरू केलं. देव तेथे प्रगट झाले. देव प्रगट झाल्यावर नारद महर्षी म्हणतात, देवा मी तुम्हाला कुठे जिथे नाही तिथे शोधलं, द्वारकेत शोधलं, मथुरेत शोधलं, गोकुळात शोधलं, वृंदावनात शोधलं, तुम्ही कुठेच भेटले नाही. ज्या वेळेस आम्हाला तुमची गरज असते त्यावेळेस शोधायचं कुठं? त्यावेळेस देव म्हणतात, कोठे नका शोधू करा हरिकथा, तेथे अवचिता सापडेल. जिथे माझे भक्त माझं गुणगान करतात, जिथे माझं नामस्मरण सुरू असतं, तेथे मी असतो. विठ्ठल नाथ महाराजांचा एक साधक त्यांच्याकडे आला. त्यांना म्हणाला, महाराज तुम्ही ज्या देवाची भक्ती करता त्या देवाची भक्ती करायची कशी? त्यावेळेस नाथ महाराज म्हणतात, माझ्या देवाला एकच प्रकार आवडतो आणि तो म्हणजे नामस्मरण. हेच अभंगाचे प्रथम. आपण सर्वजण तर या 3 युगावरतीच भांडत होतो. मग त्या ऋषीवरांना विचारलं की ऋषी, कलियुग चांगलं कसं काय म्हणता तुम्ही? असं म्हणल्यानंतर ते ऋषीवर म्हणाले, सांगतो ऐका. सत्ययुगामध्ये तुम्हाला वर्षानुवर्ष तप करावं लागतं, तेव्हा पुण्य भेटतं.
त्यावेळेस त्रेतायुगामध्ये जर तुम्ही एका वर्षाचं तप जर तुम्ही त्रेतायुगामध्ये केलं तर एका महिन्यामध्ये तितकं पुण्य लाभतं. सत्ययुगामध्ये द्वापार युगामध्ये तुम्हाला एका आठवड्यात तुम्हाला त्रेतायुगाच्या एका महिन्याचं पुण्य लागतं. आणि कलियुगाचं जर बघितलं तर तुम्ही एकदा जर नामस्मरण केलं तर तुम्हाला ह्या सर्व युगाच्या बरोबर पुण्य लागतं. मग आता सांगा कोणतं युग चांगलं आहे? हा, कलियुग. विठ्ठल विठ्ठल. मग देवाला नामस्मरण आवडतं तर करायचं कसं? जसं माझ्या शबरी मातेने केलं. कसं केलं शबरी मातेने नामस्मरण? शबरी माता भिल्ल समाजाची होती. मातंग ऋषींच्या आश्रमात लहानाचे मोठे झाले. मातंग ऋषींचा अंतकाळ जवळ आला. मातंग ऋषी शबरी मातेला म्हणाले, शबरी, मी आता फार दूरच्या प्रवासाला जाणार आहे, परत कधीही येणार नाही. मग शबरी माता म्हणाल्या, ऋषी, तुम्ही गेल्यानंतर या आश्रमात येणार तरी कोण? त्यावेळेस शबरी मातेला ऋषींनी सांगितलं की शबरी, मी गेल्यानंतर या आश्रमात फक्त आणि फक्त प्रभू रामचंद्र येतील. त्या दिवशीपासून शबरी मातेने प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण सुरू केलं. शबरी माता रोज आपल्या केसांनी रस्ता झाडायची, शेतातून फळं फुलं मोहरं घेऊन यायची. देवाला एखादं आंबट बोर लागू नये म्हणून बोर आधी स्वतः खाऊन बघायची. एके दिवशी प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतात, लक्ष्मणा, आपल्याला मातेला भेटायला जायचंय. लक्ष्मण विचार करू लागले, कैकेयी, सुमित्रा, कौशल्य या 3 माता सोडून आता ही 4थी माता कोणती? त्यावेळेस त्यांनी विचारलं. प्रभू रामचंद्र म्हणाले की या 3 मातांनी आपली फक्त 14 वर्ष वाट बघितली आणि जिला भेटायला जायचं आहे तिने 82,000 वर्ष वाट बघितली. किती? 82,000 वर्ष वाट बघितली. तिने आपल्यासाठी खूप जप केले, तप केले, तिला भेटायला जायचं आहे. शबरी माता रोज आपला नित्यक्रम करायची आणि रोज म्हणायची, जब मोरे राम जी का मग एके दिवशी प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण निघाले. आश्रमाच्या बाहेर आले. आश्रमाच्या बाहेरून शबरी मातेला आवाज देत आहेत, पण शबरी माता काही बाहेर येईना. आश्रमाच्या आत गेले. बघतात तर काय, शबरी मातेचं नामस्मरण चालू होतं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम
जय जय राम. प्रभूंनी परत एक दोन वेळा आवाज देऊन बघितला. शबरी माता भानावर नाही आले. मग जवळ गेले, शबरी मातेला हलवलं. शबरी माता भानावर आल्या. एका डोळ्यातून दोन दोन अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. देव म्हणाले की माते, आमचं काही चुकलं का? त्यावेळेस शबरी माता म्हणाल्या, प्रभू तुमचं काही चुकलंय नाही, पण तुम्ही आल्यानंतर मी असं करीन, तसं करीन, हे करीन, ते करीन, खूप काही ठरवलं होतं. पण आता जेव्हा तुम्ही आला आहात तेव्हा मला काय करावं आणि काय नाही असं झाले. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणाले, माते आतापर्यंत जे तू केलं ते खूप झालं. आता जे काय करायचे ते मी करणार. असं म्हणल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी स्वतःच्या अश्रूंनी शबरी मातेचे चरण धुतले आणि ते तीर्थ म्हणून प्राशन केले. विठ्ठल सांगण्याचं तात्पर्य एवढंच की नामस्मरणाच्या जोरावर देवालाही वाकावं लागतं. मग आपण नामस्मरण करतो कसं? असंच एकदा एक मुलगा आपल्या वडिलांना डबा घेऊन शेतात गेला. ती होती अमावस्येची रात्र. आता मला सांगा, अमावस्येच्या रात्री काय असतं? हा, काय असतं? काय असतं? तुमच्या इकडे नसतं का काही? आमच्या इकडे असतं बाबा. अमावस्येच्या रात्री भूत असतात असं म्हणतात. असं म्हणतात. त्याला वापस येताना कळाले की आज अमावस्या आहे. त्याला भीती वाटू लागली. नंतर त्याला त्याच्या आजीचे शब्द आठवले की तुला ज्या ज्या वेळेस भूताची भीती वाटेल ना त्या त्यावेळेस तू राम 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 म्हणायचं. त्याने तिथून राम 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 जप सुरू केला. राम 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 राम. कुठपर्यंत? जोपर्यंत पठ्याला गावातली लाईट दिसत नाही तोपर्यंत. एकदा का पठ्याला गावातले लाईट दिसले रे दिसले, पठ्याचं नामस्मरणच बदल. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, चलिया तू चलिया, चलिया तू चलिया तू. विठ्ठल मग कसं करायचं? जसं माझ्या तुकोबारायांनी केलं तसं केलं. तुकोबारायांनी नामस्मरण. अन्न करता करता घरातली 14 माणसं मेली तरी देवाचं भजन बंद नाही केलं. आपल्याला परमार्थात एखादी ठेस लागली की आपण देवाचं अस्तित्वही मान्य करत नाही. असंच एका काळचे तुकोबारायांचे कट्टर वैरी रामेश्वर शास्त्री. रामेश्वर शास्त्रींना तुकोबारायांचा फार राग येत होता. असंच रामेश्वर शास्त्रींचा एक सेवक रामेश्वर शास्त्रींजवळ आला आणि म्हणाला, शास्त्री तुम्ही असताना हे बरं दिसत नाही. शास्त्री म्हणाले, काय बरं दिसत नाही? तो म्हणाला, शास्त्री तुम्ही असताना तू तुक्या कीर्तन काय करतोय, भजन काय करतोय, लोक त्याच्या पाया काय पडतायत, हे बरं नाही दिसत. रामेश्वर शास्त्री नाही ते पटलं. रामेश्वर शास्त्री रागाने लालबुंद होऊन तलफन करत तुकोबारायांच्या घराकडे निघाले. घरापुढे आले आणि तुकोबारायांना आवाज येऊ लागला, अरे तू क्या बाहेर निघ. अजून आवली माता बाहेर आल्या आणि म्हणाला, शास्त्री आज सकाळी सकाळी आमची आठवण कसं काय झाली, काही काम होतं का? शास्त्री म्हणाले, कोठे येतो तू क्या, बोलव त्याला. आवली माता म्हणाले, शास्त्री अहो ते आताच शौचास गेले. कुठल्या दिशेने गेलाय? ह्या दिशेने गेलेत म्हणल्यानंतर शास्त्री त्या दिशेने गेले. थोडं पुढे गेले. शास्त्रींना जपाचा आवाज येऊ लागला, पांडुरंग 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 पांडुरंग. शास्त्रींचा रागाचा पारा आणखीनच वाढला. शास्त्रींना कळाला हा दुसरं कोणी नाही, हा तुक्याच असणार. शास्त्री आणखी पुढे गेले.
शास्त्रींना तू खूप बरं आहे दिसत. शास्त्रींनी तू खूप बरं आहे म्हणाले. अरे तू क्या, तुला लाज नाही का वाटत? एवढ्या घाणीत त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं नाव घेतोस. तू खूप बरं आहे म्हणाले. अहो शास्त्री, हे मी घेत नाही, हे माझ्या जिभेला सवय झाली आहे. माझी मदत झाली अनवरवाचा छंद या नामाचा घेतलासे. हे मी घेत नाही, माझ्या जिभेला सवयच झाली आहे. शास्त्री म्हणाले, थांब, तुझी जीभच ओढून काढतो. शास्त्रींनी जीभ ओढण्याकरिता हातात धरली. जीभ ओढू लागली तरी आतून आवाज येऊ लागला, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. शास्त्रींनी जीभ सोडली. शास्त्रींना कळालं हा कोणी सामान्य पुरुष नाही. शास्त्रींनी जीभ सोडली आणि पाय धरले आणि म्हणाले, महाराज, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही, मला माफ करा. त्यावेळेस तुकोबाराय म्हणाले, शास्त्री उठा, जाऊ द्या. माणूस हा चुकीचा पुतळा आहे, चुका तर माणसाकडूनच होणार ना. पण मी तुम्हाला सांगत होतो की हे मी घेत नाही, तरी माझ्या जिभेला सवय झाली आहे. तेव्हापासून तुकोबारायांचे एका काळचे कट्टर वैरी रामेश्वर शास्त्री त्यांचे सर्वात जवळचे झाले. विठ्ठल मग असंच नाथ महाराजांचा साधक म्हणाला की, नाथ महाराज, तुम्ही म्हणताय तर ठीक आहे, मी नामस्मरण करेल. जसं शबरी मातेने केले तसंही करेल, जसं तुकोबारायांनी केले तसंही करेल. पण एवढ्यावर भागलं का? तर नाथ महाराज म्हणतात, नाही. एकदा का नामस्मरण करायला लागलं की गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घालायची, कपाळाला गोपीचंदन टिळा लावायचा. हेच अभंगाचे द्वितीय. Oh
घालायला सांगितली? चंदनाची, सागाची का नाही सांगितली? बरं मला सांगा, इथं बसलेल्यांपैकी किती जणांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे? गावात एकाच्याही नाही? वा वा. खरंच नाही कुणाच्या? हात वरती करा, खरं खरं सांगा, कोणाच्या गळ्यामध्ये माळ आहे तुळशीची? आहेत, दोन, तीन. गावातले बोटावर मोजणे इतकेच. वा वा वा, चांगले. आणि इथं बसलेल्यांपैकी किती जणांच्या कपाळाला गोपीचंदन टिळा आहे? कोणाचंच नाही? बरं मला सांगा, ज्ञानेश्वरी कुणी लिहिली? इकडे कोणी लिहिली ज्ञानेश्वरी? इकडं माहिती आहे गड्या. इकडं महिला मंडळ कोणालाच माहिती नाही ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? कोणी लिहिली? इकडं माहिती आहे पुरुष मंडळ, महिला मंडळाला माहित नाही. ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे ना? पारायणाला बसलेल्या महिला मंडळ. वा वा वा, ज्ञानेश्वर महाराजांनी. आणखी कोण सांगतंय? कोणी लिहिली ज्ञानेश्वरी? ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली आणि सच्चिदानंद महाराजांनी. बरं तुळशीची माळ का घालायची? आता मुद्द्यावर येऊ आपण. परत म्हणतील आम्हाला जर माहित असतं तुम्हाला कशाला बोलवलं असतं. ज्ञानेश्वरी ही सच्चिदानंद महाराजांनी लिहिली. आणि तुळशीची माळ का घालायची? तर देवाला ही तुळस अतिशय प्रिय. का प्रिय सांगते, ऐका. एकदा सत्यभामेला सौंदर्याचा गर्व झाला. माझ्यासारखी मीच, माझ्या इतकं सुंदर या जगात कुणीच नाही. सत्यभामेला सौंदर्याचा गर्व झाला. आता गर्व तर देवाला सहन नाही. मग देव नारद महर्षींकडे गेले. भगवान श्रीकृष्ण देवाला म्हणाले, देवा भगवान श्रीकृष्ण नारद महर्षींना म्हणाले, महर्षी सत्यभामेला सौंदर्याचा गर्व झालाय, तिचा गर्व नाहीसा करायचा. अशा कामात तर नारद महर्षी आधीच पटायचे. नारद महर्षी म्हणाले, ठीक आहे. नारद महर्षी सत्यभामेच्या महालाकडे गेले. सत्यभामेने नारद महर्षींची यथासांग अशी पूजा केली. मग अशा तशा गप्पा निघाल्या. मग सत्यभामा नारद महर्षींना म्हणाली, महर्षी हाच पती जन्मजन्मी मिळावा यासाठी काय करावं? त्यावेळेस नारद महर्षी म्हणाले, ह्या जन्मी जर अन्नदान केलं तर पुढच्या जन्मी चांगलं खायला मिळतं. ह्या जन्मी जर वस्त्रदान केलं तर पुढच्या जन्मी चांगले कपडे घालायला मिळतात. ह्या जन्मी जर भूदान केलं तर पुढच्या जन्मी माणूस राजा होतो. आणि जर तुला हाच पती जन्मजन्मी मिळायचा असेल तर तू पतिदान कर. एवढं सांगितलं आणि नारद महर्षी महालाच्या बाहेर निघायला लागले. सत्यभामा म्हणाली, थांबा महर्षी, हेच दान मला तुम्हाला द्यायचे. मग असं म्हटल्यानंतर सत्यभामेने संकल्प सोडला. नारद महर्षी महालाच्या बाहेर निघाले. तिकडून देव महालाकडे येत होते. नारद महर्षी म्हणाले, देवा थांबा, आता तिकडे जायची गरज नाही. नारद महर्षींनी स्वतःच्या पायातल्या पादुका देवाच्या डोक्यावर घ्यायला सांगितलं. मग हा प्रकार बघता बघता 16,106 जणींनी बघितला. आता तुम्ही म्हणता 16,006 जणी कोण? तर देवाला 16,108 बायका होत्या. असंच एकदा मी सांगितलं की देवाला 16,108 बायका होत्या. एक जण कीर्तन संपल्यावर मला म्हणाले की देवाला जर 16,108 होतं तर आम्हाला 4-5 करायला काय हरकत. मग मला सांगा, देवाने गोवर्धन पर्वत एका कळंगळीवर उचलला की नाही? देवाने गोवर्धन पर्वत एका कळंगळीवर उचलला. आपल्याला साधा जेवणाचा डबाही उचलता येत नाही. उचलता येतो का? मग हा प्रकार बघता बघता 16,106 जणींनी बघितला. सर्वजणी सत्यभामेवर धावून गेल्या. काय ग, तुझ्या एकटीचाच लागून गेला की काय? आमचा कोणी नव्हता का? आमचाही नवरा होता ना तो, तू दान केला कसा? असं म्हटल्यानंतर आता सर्वजणी
सत्यभामेवर धावून गेल्यास सत्यभामा घाबरली. नारद महर्षींकडे पळतच गेली आणि म्हणाली, महर्षी माझं दान मला परत द्या. महर्षी म्हणाले, एकदा दिलेलं दान परत देता येत नाही, त्याचं पाप लागतं आणि ते पाप मी अजिबात घेणार नाही. त्यास सत्यभामा म्हणाली, महर्षी काहीतरी उपाय सांगा, पण माझं दान मला परत द्या. मग महर्षी म्हणाले, ठीक आहे, तू मला भगवंताच्या वजना इतकं सुवर्ण दान कर. काय दान कर? सुवर्ण, सोनं दान कर मला देवाच्या वजना इतकं. आता हे सर्वजणींना सांगितलं, सर्वजणी तयार झाल्या. आता मला सांगा, देवाच्या बायका कमी सोनं असेल का? एक मोठा तराजू आणला, एका पारड्यात देवाला बसवलं, दुसऱ्या पारड्यामध्ये 16,107 जणींचं सोनं टाकलं. किती? 16,107 जणींचं सोनं टाकलं. पण देव काही तोलले गेले नाही. आता देवाच्या बायका सोनं तर कमी नाही, पारडं गच्च भरलं. एकट्या राहिल्या त्या रुक्मिणी माता. रुक्मिणी माता तुळशी बागेत भजन करीत बसल्या होत्या. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. मातेकडे गेली. रुक्मिणी मातेला म्हणाली, माते तिकडे एवढं काही घडलं, तुम्ही इथे शांत भजन करत नसत्या बसल्या. तिने घडलेला सर्व प्रकार रुक्मिणी मातेला सांगितला. रुक्मिणी माता महालाकडे निघाली. चालता चालता रुक्मिणी मातेने एक तुळशीचं पात्र हातात घेतलं. महालात गेल्या. बघतात तर काय, एक पारड सोन्याने पूर्ण भरले आणि एका पारड्यात देवाला बसवले. आता सर्व जणांची घाई चालू की रुक्मिणी माते तुमचं सोनं टाका, तुमचं सोनं टाका. रुक्मिणी माता म्हणायला थांबा. रुक्मिणी मातेने ज्या पारड्यामध्ये सोनं होतं ते पारडं पूर्ण रिकामं करायला सांगितलं. ते पारडं पूर्ण रिकामं केलं. त्या पारड्यामध्ये फक्त एक तुळशीचं पात्र ठेवलं. देव लगेच तोडले गेले. तुळशी पात्र
मग मला सांगा, देव जर फक्त एका तुळशीच्या पात्राने जर तोलला गेला, देवाला जर तुळस इतकी प्रिय असेल, तर आपल्याला गळ्यात तुळशीची माळ घालायला काय हरकत आहे? काय हरकत आहे का? आता किती जण घालणार? किती जण घालणार? सगळे घालणार? सप्ताह होईपर्यंत. विठ्ठल विठ्ठल. आता आपण सर्वजण एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करू. सर्वांनी हात वरती करायचे. सर्वजण. इकडं महिला मंडळ पण, इकडं मागं बसलेले पुरुष मंडळ. आता जे इथं भजन करणार नाही त्याला पुढच्या जन्मात कुठं टाळ्या वाजवावं लागतील मी सांगू शकत नाही. त्याच्यामुळे सर्वांनी हात वरती करायचे. इकडं महिला मंडळ हात वरती करा. इकडं मागं बसलेले पुरुष मंडळ. विठोबा खाली झाली. आता परत सर्वांनी एकदा प्रामाणिकपणे भजन करायचं. पहिले माझ्या मागे पुरुष मंडळी करतील, ज्यावेळेस महिला मंडळींना सांगल त्यावेळेस महिला मंडळींनी करायचा. आता प्रामाणिकपणे करायचं. पहिले पुरुष मंडळी. विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल. मागचे पुरुष मंडळी म्हणा विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल. आता इकडे पुरुष महिला मंडळ. महिला मंडळ संख्या जास्त आहे, आवाज पण जास्त पाहिजे. सुंदर माझी पहिली माझी ओवी ग पतीला लावीन दळायला. असं काही करू नका, पुरुष मंडळीचे येतील मला कॉल. विठ्ठल विठ्ठल. गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळी घाली, कपाळाला गोपीचंदन टिळाही घाली. मग एवढं वर भागलं का? तर नाथ महाराज म्हणतात नाही, हे सगळं एकदा करायला लागलं की आषाढी कार्तिकी पंढरी
पंढरीची वारी करायची हेच अभंगाचे तिसरे. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधा निर्धारी आन नाही. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. बरं तुम्ही आम्ही वारी करता यात काही नवल नाही. भगवान शंकरांनी सुद्धा आषाढी कार्तिकी वारी केली. असंच दरवर्षीप्रमाणे एकदा भगवान शंकर आषाढी कार्तिकी पंढरीच्या वारीला निघाले. वारीला निघाले असताना पार्वती माता मागे लागली की मलाही यावर्षी तुमच्या सोबत वारीला यायचे. वारीला यायचे म्हणल्यानंतर भगवान शंकर म्हणाले, अगं तिथं फार गर्दी असते, तुला ती गर्दी सहन होणार नाही. त्यास पार्वती माता म्हणाला, दरवर्षी तुम्ही असंच काहीतरी कारण सांगता आणि मला नेण्याचं टाळता. या वर्षी मला काही होऊ द्या पण मी तुमच्या सोबत येणार. आता स्त्री हट्ट आणि बाल हट्ट हा पूर्ण करावाच लागतो. थोडस बाजूला जाऊन सांगते, पुरुष मंडळी तुम्ही स्त्री हट्ट पूर्ण करता यात काही नवल नाही. देवांना सुद्धा पूर्ण करावं लागलं. भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस पृथ्वी तलावरती होते, नरकासुर नावाचा एक राक्षस इंद्रलोकामध्ये गेला. त्याने इंद्रदेव आदी देवदेवतांसोबत युद्ध केलं आणि इंद्रलोक जिंकले. आता इंद्रलोक परत मिळवायचं म्हणून इंद्रदेव आणि बाकी देवदेवता सर्वजण ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला म्हणाले, देवा त्या नरकासुराला काहीही करा पण आम्हाला आमचं इंद्रलोक परत मिळवून द्या आणि त्या नरकासुराचा वध करा. असं म्हणल्यानंतर ब्रह्मदेव म्हणाले, याचं मी काहीही करू शकत नाही, तुम्ही भगवान शंकरांकडे जा. भगवान शंकराकडे गेले, त्यांना सर्व प्रकार सांगितला. भगवान शंकर म्हणाले, याचं मीही काही करू शकत नाही, तुम्ही भगवान श्रीकृष्णाकडे जा. सर्वजण भगवान श्रीकृष्णाकडे पृथ्वी तलावरती आले. देवाला सांगितलं की देवा नरकासुर नावाचा राक्षस आहे, त्याने आमच्या सोबत युद्ध केलं, इंद्रलोक जिंकलं, ते आम्हाला परत मिळवून द्या. देव म्हणाले, ठीक आहे. हा प्रकार सत्यभामा मातेने ऐकले. सत्यभामा मातेने हट्ट धरला की मलाही तुमच्या बरोबर यायचे. आता सांगितल्याप्रमाणे स्त्री हट्ट आणि बाल हट्ट पूर्ण करावाच लागतो. मग भगवान श्रीकृष्ण सत्यभामा मातेला सोबत घेऊन युद्धाकरिता गेले. नरकासुरासोबत युद्ध केलं, युद्ध जिंकले, नरकासुराचा वधही केला. पृथ्वी तलावरती वापस येताना इंद्रदेवांनी काहीतरी देवाला बक्षीस म्हणून किंवा देवाने आपल्या इंद्रलोक आपल्याला परत मिळवून दिले, देवाला काहीतरी द्यावं म्हणून इंद्रलोकाची शोभा म्हणजे पारिजातकाचे फुलं दिले. एक सत्यभामा मातेला आणि एक भगवान श्रीकृष्णांना. भगवान श्रीकृष्णांना आणि सत्यभामा मातेला फुल दिलं. ते पृथ्वी तलावरती आले आणि भगवान श्रीकृष्णाला दिलेलं फुल भगवान श्रीकृष्णांनी रुक्मिणी आईसाहेबांना दिलं. रुक्मिणी आईसाहेबांना दिल्यानंतर सत्यभामा मातेच्या एका दासीने ते पाहिलं आणि सत्यभामा मातेला येऊन सांगितलं की तुम्ही जे फुल इंद्रलोकातून आणलं होतं ते फुल देवाने
रुक्मिणी आईसाहेबांना. सत्यभामेला राग आला. सत्यभामा देवाची येण्याची वाट बघू लागली. देव महालात आल्यानंतर सत्यभामा माता म्हणाल्या, तुम्ही इंद्रलोकातून आणलेलं पारिजातकाचं फूल रुक्मिणी आईसाहेबांना दिलं. मला पूर्ण पारिजातकाचं झाड पाहिजे. त्यास भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अगं ती इंद्रलोकाची शोभा, इंद्रदेव किंवा आदी देव देवता ते आपल्याला देणारही नाही. त्या सत्यभामा माता म्हणाल्या, तुम्ही काय करणार कसं करणार मला माहिती नाही, पण मला पारिजातकाचं झाड पाहिजे. स्त्री हट्ट पूर्ण करायचा म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ठीक आहे. इंद्रलोकात गेले. इंद्रदेवांना सांगितलं की मला इंद्रलोकातील एक पारिजातकाचं झाड द्या. असं म्हणल्यानंतर इंद्रदेव म्हणाले की देवा, हे तुम्ही चांगलं जाणता की पारिजातक हे आमच्या इंद्रलोकाची शोभा आहे. आम्ही तुम्हाला फूल जर मागितलं तर आम्ही तुम्हाला आणखी फुलं देऊ, पण आम्ही तुम्हाला पारिजातकाचं झाड देऊ शकत नाही. देव म्हणाले, काहीही करा पण मला एक पारिजातकाचं झाड द्या. इंद्रदेव म्हणाले, देवा आम्ही तुम्हाला पारिजातकाचं झाड देऊ शकत नाही. त्यासाठी जर आम्हाला तुमच्यासोबत युद्ध जरी करावं लागलं तरी हरकत नाही, पण आम्ही तुम्हाला पारिजातकाचं झाड देणार नाही. मग देणार नाही म्हणल्यानंतर सर्वजण म्हणाले की आता युद्ध करू. देव म्हणाले, ठीक आहे आता युद्ध करू. देवाने इंद्रलोकातील देवांसोबत युद्ध केलं. देव युद्ध जिंकले आणि देव पारिजातकाचं झाड घेऊन पृथ्वी तलावरती आले. तेव्हापासूनच आपल्या पृथ्वी तलावरती पारिजातकाचं झाड आहे. मग आता पुरुष मंडळी स्त्री हट्ट आणि बालहट्ट पूर्ण करतात, काहीच विशेष नाही. देवालाही करावं लागलं. तसंच भगवान शंकर पार्वती मातेला घेऊन वारी करता निघाले. तिकडून डेरी हलवत गणपती बाप्पा आले. गणपती बाप्पा म्हणाले की बाबा मलाही तुमच्या सोबत यायचंय. आता तर भगवान शंकरांनी डोक्यालाच हात लावला. एकतर हिला घेऊन जाणं तिथं कठीण, गर्दी हिला सहन होणार नाही, आणि एवढूशा लेकराला घेऊन जायचं तरी कसं. पण आता हट्ट पूर्ण करायचा म्हणून तिघ जणही निघाले. नंदीवर विराजमान झाले, नंदीवर बसले. तिघ जण निघाले. पंढरपूर जवळ जवळ गेले. पंढरपूर जवळ गेल्यानंतर पार्वती मातेला गर्दी दुरूनच दिसली. पार्वती माता म्हणाला, यापुढे मी काही येऊ शकत नाही, तुम्ही एक काम करा, इथून पुढे तुम्हीच जा. भगवान शंकर मनातले मनात म्हणाले, मी आधीच सांगितलं होतं की ती गर्दी तुला सहन होणार नाही, येऊ नको, पण ऐकलं नाही. मग आता पुढे नंदी, गणपती बाप्पा आणि भगवान शंकर निघाले. थोडं पुढे गेल्यानंतर सगळे वारकरी लोक ओरडायला लागले की इथं माणसांना जायला जागा नाही, तुम्ही नंदी घेऊन कुठं चालले. गणपती बाप्पा विचार करू लागले की माझे वडील भगवान शंकर आहेत आणि हे देवाला कसे काय ओरडतात. त्यावेळेस भगवान शंकरांनी सांगितलं की गणपती, हे वारकरी लोक जे आहेत ते माझ्यापेक्षा अधिकारी आहेत, त्याच्यामुळे यांना मी काहीच बोलू शकत नाही. मग देवानी, भगवान शंकरांनी एके ठिकाणी नंदीला आणि गणपती बाप्पाला थांबवलं. गणपती बाप्पांना सांगितलं की यातील कोणी आपल्या नंदीला काही करू नये म्हणून तू इथं नंदीजवळ थांब. मग भगवान शंकर दर्शन घेऊन आले. म्हणजे तुम्ही आम्ही वारी करता यात काही नवल नाही, भगवान शंकरांनी सुद्धा वारी केली. बरं, भगवान शंकरांनी वारी केली यातही काही नवल नाही. हात पाय नसलेल्या कुर्मदासाने सुद्धा वारी केली. दरवर्षीप्रमाणे एके वर्षी कुर्मदास निघाला. तो पंढरपूरच्या थोडं जवळ जवळ गेला. त्याला हातही नाही, पायही नाही, फरफटत फरफटत तो वारी करायचा. पाय त्याचे पूर्ण रक्तबंबाळ झाले. त्याने एके ठिकाणी मुक्काम केला. त्याला वाटलं की आता आपण आजचा इथं मुक्काम करू, उद्या सकाळी बरं वाटलं की पुढचा प्रवास करू. पण मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी थोडासा प्रवास केला, पण त्याला काही चाललं होईना. पाय पूर्ण रक्तबंबाळ झालेले. त्याला तो त्रास सहन झाला नाही. त्याने तिथेच देवाला माफी मागितली. देवाला म्हणाला, देवा मी तुझ्या वारीला येऊ शकलो नाही, मला माफ कर. आणि प्राण सोडणार तितक्यात पांडुरंगाने तिथे येऊन दर्शन दिलं. आजही जर आपण पंढरपूरकडे जाताना लोहगाव इथं कुर्मदासाची समाधी आहे.
म्हणजे देवानी वारी केली, कुर्मत हात पाय नसलेल्या कुर्मदासाने केली, मग तुम्ही आम्ही करता काही विशेष आहे का? मग ज्याच्या जीवनात हे सर्व नियम पाळले गेले, ज्याने हे सर्व नियम पाळले, तो मला माझ्या भगवान परमात्मा समान आहे. हेच नाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणी. एक जनार्दन ऐसा जाचा नेम, ऐसा जाचा नेम. एक जनार्दन ऐसा जाचा
Ah
चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, तसेच साधू संतांच्या चरणी, माझ्या आई वडिलांच्या चरणी, गुरुवर्यांच्या चरणी, तसेच टाळकरी माळकरी विनेकरी मृदुंगाचारी असतील, गायनाचारी असतील, ज्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला, अशा साऊंड सिस्टीम वाले असतील, कॅमेरामॅन असतील, सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करते. बोलण्याच्या ओघात जर काही चुकलं असेल तर मला माफ करा. करविली तैसी केली कटकट वापटी की नीट देव जाणे, तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. ज्ञानेश्वर हरी सर्व माऊली विठ्ठल देव